आपण पण इकडं एक प्राणी बघायला आलो आहे खास. तो म्हणजे इकडं ह्याच्यामध्ये आढळतो आणि मग ॲक्च्युली याला उंदीर म्हणू शकता तुम्ही त्याला. नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, आपण दुर्बुकपर्यंत आलो होतो नुब्रा व्हॅलीमधनं. आणि तो जो ऑफ रोडिंगचा प्रवास होता तो खूप छान होता. आणि त्याचबरोबर आपण आता आपला जो हा रोड आहे दुर्बुक टू पँगॉन्ग, हा जो रोड आहे हा जवळपास 60-70 किलोमीटर असणार आहे. आणि दुर्बुकवरूनच पुन्हा परत लेहला जाण्यासाठी मार्ग भेटतो. तर आपल्याला आता पँगॉन्गला जायचं आहे. पँगॉन्ग लेक पाहून एक दिवस आपण तिकडे स्टे करणार आहोत आणि एक दिवस स्टे करून आपण पुन्हा परत दुर्बुक क्रॉस करून आपण लेहला जाणार आहोत. तर चला तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघतो आहे. पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट बघायला आलो आहे, म्हणजे जाता जाता आपण पाहणार आहोत. तर ती म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी दाखवलं होतं, तो म्हणजे एक प्राणी, तो म्हणजे मॉर्मेट. तो मॉर्मेट हा प्राणी खारुताई म्हणतो ना आपण, स्क्विरल, त्या प्रजातीमधला येतो. तुम्ही हा बघू शकता प्राणी. इथं सगळेच जण थांबलेत, बायकर्स बरेच ग्रुप आला होता, ते लोकही थांबलेत. हा ॲक्च्युली डोंगराळ प्रदेशात आढळतो आणि हा खूप म्हणजे माणसाळलेला प्राणी, खूप छान प्राणी आहे. हा दिसायला पण खूप गोंडच दिसतो आहे आणि मी त्याच्या एकदम जवळ आहे, तुम्ही बघताल, पण तो असा हे करत नाही. मी हात लावायचाही प्रयत्न करतो आहे. छान आहे. मी फर्स्ट टाईम हा प्राणी पण पाहिला आहे. आणि हा व्हेजिटेरियन आहे पूर्णपणे. आणि ह्या भागामध्ये याची प्रजाती खूप आढळली जाते, म्हणजे लेह लडाख या बर्फाळ प्रदेशामध्ये किंवा अशा उंच ठिकाणी हा प्राणी खूप आढळला जातो. तर हे असे खाली घरं करून ह्याच्यासारखे सशासारखे आपली घरं जी करतात आपण त्याच्यामध्ये राहतात. आणि यांना आता माहिती झाली की इकडे लोक येतात आणि इकडे ह्यांना काही ना काहीतरी खायला येतात, त्यामुळे ते खूप एवढे माणसाळलेत की ते पळून पण जात नाहीत त्याच्यापासून. तुम्ही इकडे बघू शकता, त्यांना आता ॲपल दिलं आहे आणि आम्हीही काहीतरी आणलं होतं खायला, तेही त्यांना दिलं. आणि तर बरेच असे प्राणी तुम्हाला दिसतील म्हणजे सेम असलेले, की जे यांचा ग्रुप तुम्हाला दाखवतो मी. खूप मोठा ग्रुप आहे इकडे, जो ग्रुपने राहतात हे लोक. ही बघा, अजून एक ही जोडीवर आलेली आहे. मी आता पुन्हा एकदा हात लावण्याचा प्रयत्न करतो. तर ते एकदम मस्त बसतात. आता हे म्हणजे त्यांना एकदम बरं वाटतं आहे त्यांना, ज्यावेळी मी हे करतो त्यावेळी वाजवतो आहे त्यावेळी जसं जसं मी हात काढून गेल तर ते परत माझ्याकडे येतात, की एकतर काहीतरी खायला देण्याच्या आशेने किंवा मी याला उचलून इकडे घेतलं. आता बघूया थांबतो आहे का इकडे. तर थांबला, पळून गेला परत रिटर्न. सो असं आहे. तर आपण आता इथनं पुढे निघणार आहोत पँगॉन्गच्या याला. बराच वेळ आपण इकडे अर्धा एक तास इकडे वेळ घालवला. ह्या परिसराला काय म्हणतात मला माहीत नाही, पण हा एक स्पॉट बनून गेला इकडे आजकाल. इकडे प्रत्येक रायडर इकडे येऊन थांबतोच.
आणि आता आपण इथनं पँगॉंग लेक जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावर राहिलेली आहे आणि आपण पोचलो जवळपास. तर मित्रांनो, आपण इथे जे काय ऑफ रोडिंग करतो आहे किंवा जेवढं काही ऑफ रोडिंग करतो ना, हे थोडंच असणार आहे. कारण की इथून पुढे पुन्हा एवढा चांगला रोड वरच्या साईडने होतो आहे, डोंगराच्या शेजारून खूप मोठा हायवे होतो आहे. आणि हा आम्ही मुद्दाम शॉर्टकट घेतला. तुम्ही वरच्या साईडला जो रोड आहे, मी आता दाखवू शकत नाही आहे कारण की मी राईड करतो आहे. तर वरच्या साईडला जो आहे तो खूप मेन रोड आहे मोठा, आणि तो खूप मोठा बनलेला आहे. आत्ता तात्पुरता हा बायपास खालनं रोड एक काढला गेलेला आहे की जिकडनं तुम्ही तात्पुरतं जाऊ शकता. हा एवढाच रोड आहे तो खूप दगड किंवा खूप ह्याच्यामुळे पाणी आल्यामुळे वाहून गेलेला आहे रोड. पूर्ण रोड नाही आहे म्हणून म्हणू शकतो आपण त्याला. एक बनवली जागा की इकडनं तुम्ही जाऊ शकता. तुम्ही बघू शकाल केवढे मोठे मोठे दगड्स आहेत. 4 व्हीलर आणणं पण इकडं जरासं खूप कठीण जातं किंवा ग्राउंड क्लिअरन्स नसेल ज्या गाड्यांना, त्या गाड्या खाली टेकतातच. पण पुढच्या वर्षीपर्यंत जर तुम्ही इकडे राईडला येत असाल तर म्हणजे 2024मध्ये जर तुम्ही राईड करत असाल तर मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला हा रोड पण भेटणार नाही. आणि हा रोड पण तुम्हाला क्लिअर भेटेल, म्हणजे भेटणार नाही म्हणण्यापेक्षा वरच्या साईडनं जो रोड चालू आहे आता तो बंद आहे म्हणून आम्ही खालच्या साईडने आलो आहे. तर हा रोड तुम्हाला डायरेक्ट जो दिसतो आहे वर कट केलेला, त्या रोडने तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. वर तिकडे डोंगर कट केलेला दिसतो ना, तर तिकडनं खूप मोठा रोड गेलो, तिकडनं तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. तर आपण आज पँगॉंग लेकला थांबणार आहोत. आणि हे बघताल तुम्ही पँगॉंग लेकच्या जवळ आलो आहे. काही भागात मी शूटिंग केलं नाही कारण की तिकडे आर्मीचं खूप मोठा फौजफाट आहे आणि तिकडे शूटिंग अलाव पण नाही आहे. सो मी तिकडे शूटिंग बंद केलं होतं. आणि तुम्ही बघू शकता ही आहे पँगॉंग लेक सध्या. आणि पँगॉंग लेक जर म्हटलं तर जवळपास खूप मोठी लेक आहे. 4500 मीटर एवढे उंचीवर ही लेक आहे. आणि याची लांबी जर तुम्ही मोजायची म्हटलं तर 134 किलोमीटर लांबी आहे. आणि 1/3च फक्त आपल्याकडं इंडियाच्या याच्यामध्ये भागामध्ये मोडली जाते. तर इकडं सगळं आर्मीचा स्पॉट आहे. इकडं तुम्ही कुठंच थांबू शकत नाही. डायरेक्टली तुम्हाला थांबायचं असेल तर पुढे. तर ही जी लेक आहे ती एक 1/3च आपल्याकडं आहे. बाकीचा सगळा जो भाग आहे तो चायनामध्ये जातो. सो ही कनेक्टेड लेक आहे, त्यामुळे इकडे खूप मोठी गस्त म्हणजे आपण म्हणू शकतो की आर्मीचे लोक खूप हे असतात इकडे. कारण की मधी गलवान व्हॅलीमध्ये जे काही झालं होतं त्यानंतरनं इकडे पण घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. सो इकडे खूप स्ट्रिक्ट वातावरण करून ठेवलेलं आहे आणि ते असायलाच पाहिजे राष्ट्राच्या दृष्टिकोनातून. तुम्ही बघू शकता ही लेक खूप मोठी आणि खाऱ्या पाण्याची लेक आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एवढ्या उंचीवर ही खाऱ्या पाण्याची लेक आहे. आणि ही बर्फामध्ये ज्यावेळी म्हणजे पूर्ण थंडी ज्यावेळी येते त्यावेळी पूर्ण जमून जाते लेक इकडे. तर आज आजचा जो स्टे आपण हा इकडे करणार आहोत पँगॉंगला. कारण की आज आता जवळपास 4 ते 5 वाजलेत आम्हाला इथे पोचायला. तो आज आपण इकडे थांबून सकाळी उद्या दुसऱ्या दिवशी निघणार आहोत. तर आपण इकडचे जे स्पॉट आहेत म्हणजे जे 3 इडियट मूव्ही होता आणि त्याच्यामधला तो जो स्पॉट होता शेवटचा एंडिंगचा, तर तोही पार्ट इकडे शूट झाला आहे. आपण तो स्पॉट थोडासा पुढे आहे, तुम्ही बघू शकता. हे काय हा स्पॉट आहे. म्हणजे इकडे बरेच अशा गाड्या लावलेल्या आहेत. तुम्ही इकडे ते एक थोडे पैसे घेतात 50-1 रुपये फोटो काढण्यासाठी. तर तुम्ही याच्यावर बसून फोटो काढू शकता. आम्ही फोटो काढलेत. हे तिन्ही स्पॉट आहेत इकडे. जे गाडी होती ती स्कूटर आणि हा एक स्पॉट आहे. तर इकडे येऊन तुम्ही फोटो काढू शकता. तर आम्ही बराच वेळ इकडं मस्त टाईम स्पेंड केला. आणि त्याच्यानंतरनं आमचं कॉटेज जे आहे हे शेजारीच होतं. तर कॉटेजला जाऊया आपण आता इथनं पुढं.
हे आपलं आहे कॉटेज. इकडे तुम्ही बघू शकता खाली लेकचा व्ह्यू दिसतो आहे. इकडं वरच्या साईडला हे पूर्ण एक 6 ते 7 ह्याचं कॉटेज आहे आणि इकडं खूप थंडी आहे आज प्रमाणाच्या बाहेर आणि पाऊसही पडून गेला थोड्या वेळापूर्वी. तुम्ही ही रूम बघू शकता. 2 माणसांसाठी सफिशियंट रूम आहे. आतमध्ये पाणी आहे. त्याचबरोबर हीटरसुद्धा लावलेलं आहे. ते बोलले की हीटर तुम्हाला पाणी फक्त सकाळी गरम येऊन जाईल ज्यावेळी तुम्ही अंघोळ करताल त्यावेळी. पण सहजासहजी इकडे बर्फाच्या दिवसामध्ये इकडं पाणी हा प्रकार यूज केला जात नाही किंवा पाणी पूर्ण नळामध्ये जमलं जातं, त्याच्यामुळे ते यूजच करत नाहीत. इकडे कॅम्पर व्हॅन आपली लावली, आपल्या गाड्या तिकडे आपण लावलेल्या आहेत आणि इकडे फक्त जिओचं नेटवर्क चालतं, ते पण थोडंसं चालतं. आणि आम्ही सामान आमचं ठेवून थोडंसं एक गाव आहे इकडे, जवळपास 15 ते 20 घरं आहेत आणि बाकी सगळे होमस्टेज आहेत जे हिवाळ्यामध्ये निघून जातात. तर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया आपण डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये.